मुंबई के कुरार पुलिस थाने में कार्यरत पुलिसकर्मी सुभाष कांगने ने गोरेगांव नागरी निवारक परिषद वसाहत स्थित अपने घर में करीबन शाम 6 बजे फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मामले की जांच दिंडोशी पुलिस कर रही है। संतोष कांगने के अपने वरिष्ठ के मानसिक रूप से प्रताड़ित होने के कारण कांगने ने आत्महत्या की, ऐसा मानना है मृतक के परिजनों का। परिजन ने कहा, जब तक एफआईआर नहीं होगा तब तक शव नहीं लेंगे। पेश है हमारे संवाददाता की खास रिपोर्ट। अगोदर बोलणं झालं होतं, त्यांनी नंतर लेटर पाठवलं। असं काही सांगितलं नाही त्यांनी। व्हिडिओ कॉल पुरी बघितलं। तुम्ही कोण आहे? परशुराम कांगणे। आज माझ्या भावाने सुभाष परशुराम कांगणे कार्यरत असलेले पोलीस चौकीत दिंडोशी कुरार पोलीस स्टेशनला आज त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला। त्याचे वरिष्ठांनी त्याच्याबद्दल चुकीची कंप्लेंट दाखल केली होती त्यांच्या वरिष्ठ ऑफिसला, CPI ऑफिसला। तक्रार करणाऱ्यांचं नाव API सुरू करू नये, त्यांनी माझ्या भावाबद्दल खोटी तक्रार वरिष्ठांकडे केली होती। त्या धक्क्याने भावाने बदनामीच्या धाकाबाई त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं। त्याच्या जीवन संपवण्याच्या त्याला कारणीभूत ते जे कोण शिर्के सर आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, फक्त एवढीच एक मागणी आणि त्याला न्याय मिळावा बस। आणि ते गळफास घेण्यापूर्वी त्यांच्या नावे एक पत्र पण लिहून ठेवलेलं, जे की त्यांनी त्यांच्या आहे आत्ता सुसाईड करण्याच्या पूर्वी त्यांनी एक लेटर पण लिहून ठेवलेलं, ते त्याच्या खिशामध्ये सापडलं आहे त्यांना। आमच्या सगळ्यांची आता एकच मागणी आहे, जे पण कोण त्याच्या मृत्यू जबाबदारी त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर सजा व्हावी बस। आतापर्यंत पोलिसांची भूमिका का आलेली आहे ती दिंडोशी पोलिसांनी काय भूमिका? दिंडोशी पोलीस चौकीकडून त्यांनी जबाब वगैरे त्यानंतर कुठल्या प्रकारचे अजून FIR वगैरे नोंद केलेली नाही। त्यानंतर तिथली घराचा पंचनामा वगैरे केलेला आहे आणि आता बॉडी गोरेगाव वेस्ट सिद्धार्थ हॉस्पिटलला घेऊन आलेलो होतो आम्ही। जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात पण लावणार नाही। आमच्या सगळ्यांचं आता एकच पवित्र आहे की बस जे कोण त्याच्या मृत्यू जबाबदारी त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई व्हावी बस। आमचे दाजी यांनी आज आत्महत्या केली साधारण 3-4च्या दरम्यान। आम्हाला त्या पत्रामध्ये ज्यांनी जी नोट लिहिली होती की आम्हाला वरिष्ठांचा प्रेशर होता, माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रेशर आणला। आता आम्ही त्या सेक्टरचं माहिती नाही आम्ही काय करतो आहे, पण माझी एक माणूस म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आज बघा त्या 2-2.5 वर्षाच्या मुली जुळ्या आहे आणि त्यांना सांभाळणारा असं पुढं कोणीच नाही आहे, नाही आई वडील आहे, आजी आजोबा आहे त्यांचे, नाही कोणी आहे। आज ही परिस्थिती माझ्यावरती आहे, हीच परिस्थिती तुमच्यावरती पण होऊ शकते। आपण अडकलो तर कोणी वाचवायला नाही आहे, ज्याचं जळतं आहे तोच फक्त रडतो आहे। आम्ही बॉडी उद्या हातात घेणार नाही जोपर्यंत त्या गुन्हेगारावरती माधुरशोतवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही आणि आली वेळ तर आम्ही मंत्रालयाबाहेर ती बॉडी घेऊन जाणार आहे। आतापर्यंत कुठल्या आम्हाला सांगितलं नाही, पण परिजन जी आम्हाला फोन करून मेसेज टाकला त्याच्यात जे कोणी दोषी असेल त्यांना लवकर आता प्रवृत्त केल्यानं झालीच पाहिजे, आम्ही बॉडी उचलणार नाही, त्यांना आता करणार पाहिजे।